हॅलो नमस्कार, मी रंभा. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली. सकाळी छान अशी ना स्वयंपाक करत होते. स्वयंपाकामध्ये ना छान अशी काळ्या मसाल्यातील ना दोडक्याची भाजी करायची होती. चला म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करा. इतकी छान होते ना, एकदम मटणच्या भाजीसारखीच अशा पद्धतीने भाजी केली ना खूप छान लागते. काळ्या मसाल्यातील दोडक्याची भाजी. तर छान असे बारके बारके दोडके चिरून घेतले होते मी. तर त्या मसाला करण्यासाठी ना 2 कांदे, शेंगदाणे, खोबरं, लसूण, आलं, पुदिना असं छान असं वाटण तयार केलेलं. तर ते वाटण छान मी तेलामध्ये परतू घेतलं आणि त्यामध्ये मग मी दोडक्याचे तुकडे टाकले आणि छान असं परतू दिलं. एकदम तेल सुटेपर्यंत खूप छान होतं अशा पद्धतीने दोडका केल्यानंतर. तर दोडका म्हणजे सगळ्यांनाच अशी भाजी करायला येते, पण अशा पद्धतीने केली ना काळ्या मसाल्यातील एकदम त्याला ना मटणासारखी टेस्ट येते आणि ना बोटं चाटून खाल अशी इतकी छान लागते. कारण ना शक्यतो कोणाकोणाला ना असं दोडक्याची भाजी कोण खात नाही बघा. दोडक्याची भाजी केली का तर आपल्याला आवडत नाही असं असतं, पण अशा पद्धतीची केली ना तर खूप छान लागते. आणि ना शिजवताना इतका मऊ असा एकदम त्याचे ना बारीक एकदम मऊसर शिजवून द्यायचा आणि एकदम एकजीव होऊन द्यायचा. खूप छान लागतो आणि खायला पण खूप टेस्टी लागतो. आणि लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. लहानापासून तर मोठ्यापर्यंत ही भाजी आहे ना असं वाटतसुद्धा नाही की ही ना दोडक्याची भाजी. अशा पद्धतीने केल्यानंतर मी मधनं असं करत असते. आणि त्यामध्ये ना मुगाची डाळ वगैरे थोडीशी टाकायची, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, आपण कुठली पण डाळ टाकू शकतो. तर अशी डाळ टाकल्यानंतर सुद्धा खूप चांगली अशी भाजी होते आणि टेस्टी पण होते आणि समजून येत नाही की ही दोडक्याची भाजी. छान असं मी तेल सुटेपर्यंत परतून दिली आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये ना मी गरम पाणी टाकलं. तर काही अशी पातळ रबरबीत भाजी करायचं म्हटलं ना तर कधीच भाजीमध्ये ना थंड पाणी कधीच टाकायचं नाही. मग आपल्या भाजीला ना अजिबात कट येत नाही. असं पांढरी दिसते. आपण म्हणतो की आपली भाजी पांढरी का दिसते, तर त्याला हेच मोठं कारण आहे. आपण ना पटकन गार पाणी टाकून देतो. तर गार पाणी न टाकताना छान परतून झाल्यानंतर कुठलीही पण भाजी त्यामध्ये ना गरम पाणी टाकायचं. छान अशी भाजी माझी तयार झाली होती. गिफ्ट भेटले बोरोसिल. तर आता ह्या बॉक्समध्ये काय आहे ना ते पाहिजे आपल्याला. चला म्हटलं तुमच्या बरोबर शेअर करावा. आणि यामध्ये काय आहे ते आता चित्रावरनं तर कळते आतमध्ये काय आहे, पण अजून ओपन केलं नाही. तर पल्लवीचं होतं खूप वेळेचं चाललं होतं की ओपनिंग कर. चला म्हटलं आपण ना आता सगळ्यांसोबतच ओपनिंग करावी आणि यामध्ये काय आहे ते पाहावं. चला आता ओपनिंग करते. बोरोसिल नाव आहे आणि छान असं काहीतरी काचेचं भांड दिसतंय ज्यूसचं वगैरे. चला ओपन करू आपण काय आहे त्यामध्ये. थांब 2 मिनिटं. काचेचा मग दिसतोय. हे पहा, हा काचेचा मग आहे. वाव छान आहे. तसं नको करू, मस्त आहे. पाणी वगैरे पण आपण वापरू शकतो. वाव 4 ग्लास दिलेत काचेचे. असे प्लेन काचेचे ग्लास आहेत. बंद कर. पहा लगेच आराध्याने ते जे त्याच्यावर थर्माकोल होतं ना ते असं वडू लगेच त्याचे खराब केलं. हे पहा सगळीकडे उडायला लागलं. असे सुंदर असे ग्लास मिळालेत त्याच्यावरती 4 काचेचे. खूप छान आहे. आणि काचेच्या वस्तू आजकाल ना वापरलेल्या चांगल्या असतात. माझ्याकडे ना काचेची भांडी पण खूप आहेत. असे 4 होल देते घ्यायला वरती आहे ना ते ना दुसऱ्या बाजूने निघा नाही. असे 4 ग्लास मिळालेत मस्त. आणि त्यावरती ना हा असा मग. तर आपण पाणी वगैरे भरून ठेवायला पण डायनिंग टेबलवरती याचा वापर करू शकतो असा. आणि त्याच्यावरती असे 4 ग्लास. ह्या ग्लासचा पण सरबताला वगैरे पण वापर होईल आणि डायनिंग टेबलवर पाणी प्यायला पण छान असा वापर होईल. असं छान असे भेटलेत 4 बोरोसिल कंपनीचे. छान आहेत. तर कसे वाटले तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा. आणि काचेची भांडी ना आजकाल जास्त वापरतात आणि मला पण काचेची भांडी खूप आवडतात. काचेचे बाउल वगैरे पण आहेत. छोटे बाउल, मोठे बाउल, आणखी ग्लास वगैरे पण खूप आहेत. आणि अशा ना मधनं गिफ्ट पण मिळत असतात. तर कसे वाटले. बोरोसिल नावानेच आहे. तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता. बाय. गाईच्या दुधाचा खरवस बनवलाय. चला
नंदेच्या घरनं गाईचं चिक आणलेला. चला म्हटलं तर 2 दिवस झाल्या आणून ठेवला होता, तर एकदा शिजाय घातलाय. तर साध्या सिंपल पद्धतीनेच केलाय मी ना. त्याच्या वड्या वगैरे करत असते पण ह्या वेळेस ना एकदम साधा असा केला. आणि ना खरं म्हणजे आमच्याकडं ना गाईच्या दुधाचं म्हणजे काय म्हणतात त्याला, चिक म्हणतात, चिक आणि खरवस पण म्हणतात, तर जास्त करून चिकच म्हणतात. तर मी केलाय एकदम साध्या पद्धतीनेच केलाय, कारण ना एकदम त्याच्यात गुळ वगैरे खिसून ना असं चमच्याने खायला येईन असंच केलाय मी, असा साध्या पद्धतीचा कधीतरी. आणि त्याच्या वड्या वगैरे पण करता येतात, पण असा ना पाणी सुटलेलं ना मुलं खातात असतात चमच्याने, म्हणून असं केलंय. विलायची वगैरे टाकली 3-4 आणि दूध मिक्स करून असं शिजायला ठेवला. आणि मग त्याचं असं झाले. तर कसं आहे वड्या खूप छान लागतात, पण मुलांना कसं आहे चमच्याने खायला आवडतं ना, म्हणून मग मी असा केलाय. आणि छान लागतो, त्याला पण खूप चांगला असतो म्हणजे चिक, कारण ना त्यामध्ये ना खूप कॅल्शियम असतं. त्यामुळे ना कोणकोणतं ना असं विकत आणून शिजून खात असतात. तर असं गाई कुणाची वेली वगैरे आता आम्ही आणत असतो. तर हा ना नंदेच्या मुलींनी ना दसऱ्या दिवशी त्या आल्या होत्या, तर त्यांची गाई विली ना, मग त्यांनी ते छान असा किटली करून आणलेला. तर तो आज मी शिजवलाय. आता थोड्या वेळाने मुलं खातील. काय खायचं का तुला? मग काय झालं पाण्यात हात घातलं काय होतं? भाऊ झालाय ना, आमच्या बाईला भाऊ झालाय. कुठे ग भाऊ? हे बघा खूप लागले, सायकल वरनं पडली आणि मग तिला लागले. आता मी चिक केलाय ना, खाणार ना छान छान चमच्यानी. हा नाही दुखणार, नाही दुखत. रडू नाही, रडायचं नसतं. खाऊ केलाय का नाही मी? केलाय का नाही खाऊ? दुखतंय हाताचं, सायकल वरूनच पडली. नाही खाणार हो, आता शिजत आलंय की, आता थोडंच राहिले की, थोडं झालं का लगेच खायचा. दुखतंय तिचं, थोडस झाकण मांडून ठेवते. छान ती रेसिपी दाखवतच नाही आली. पल्लवीकडे मोबाईल होता, मग म्हटलं चला शिजायला तर घातला. आणि काही नाही, एकदम सिंपल पद्धतीने एक डब्बा भरून जेवढा चिक होता ना त्याच्यात थोडंसं ना दूध मिक्स केलं, छान पेस्ट म्हणजे एकजीव केलं आणि शिजाय ठेवलेलं. त्यात विलायची वगैरे टाकली आणि शिजल्यानंतर त्यात ना सगळा असा गुळ टाकलाय. आता आपल्या गोडीनुसार त्याच्यात गुळ टाकावा लागतो. आता छान असा 5-10 मिनिटात तो शिजून निघेल. छान असा खरवस तयार झालाय, एकदम छान असा सिंपल पद्धतीचाच केलाय. आणि मुलांना ना असंच आवडतो, एकदम ठिसऱ्या ते ना छान असा आवडीने खातात असला. वड्या केल्या ना जास्त खात नाही तो, वड्या तर छान लागतात पण पोरं काही खात नाही, त्यांना ना असं चमच्याने खावं लागतं. त्यातलं पाणी असलं की पोरं आवडीने खाते. चला त्यांना बैयाला त्यांना देते. एकदम जोराचा पाऊस यायला लागलाय एका इकडं सकाळपासून ना. आणि आता बघा इतका पाऊस येतोय ना, लय पाऊस येतोय, लय जोराचा पाऊस चालू झालाय. आणि आज 5 तारीख आहे, 4 तारखेलाच पाऊस सांगितलं होता. 4-5 तारखेला बघा इतका पाऊस यायला लागलाय ना, लय पाऊस येतोय जबरदस्त. जाम पाणीच असते. काल ना त्या साईडला गोट्याला आम्ही ना ती लावलं होतं, आता इथलं दिसत नाही तारतलं. पावसाने छत्रीचं काय झालंय, वाऱ्याने बाहेर पावसात शिळी आणायला गेलेलो, एकदम छत्रीचा कार्यक्रमच झालाय. हे बघा पाण्याचा लोंडा, नदीच तयार झाली. सकाळपासून वाटलं सुद्धा नाही इतका पाऊस येईल. जबरदस्त पाऊस येतोय ना, काय सांगायचं, इतका 4 तारखेला पाऊस सांगितला होता, पण बघा आज 5 तारीख आहे, खूप सारा पाऊस येतोय. एकदम पाणीच व्हायला लागलं. एका एकीतच आला, सकाळपासून लय ऊन पडलं होतं आणि आता एका एकीतच यायला लागलाय. बघा एकदम नदीसारखंच पाणी झालंय. मंडई आणलेली पालेभाज्या आणि निवडत होते, तर लगेच दुपारी बाहेर तर ना 2 वाजता खूप पाऊस झाला, तर मंडई भरायची राहून गेलेली. तोपर्यंत ना तर आराध्याची झोप पण झाली. बघा झोप झाली ना मग असे असतं मध्ये असं काम करून द्यायचं नाही. तर तिने सगळी मंडई अशी भरून ठेवली. आणि ते झाल्यानंतर ना आम्ही बाहेर गेलो. पावसाने इतकं धो पाऊस आला ना, 1-2 वाजता उन्हात पाऊस आलेला. ते झाल्यानंतर मग चला म्हटलं आपल्याला झाडांवरचे सगळे धूळ वगैरे धुवून गेली असेल. असं गार्डन आहे माझ्याकडं असं तुळशीचं, तर खूप छान असं हिरवं दिसत होतं. पहा तुम्हाला दिसतच असेल, इतकं छान असं फुललं होतं ना. आणि पाऊस येऊन गेल्यानंतर ना खूप छान दिसतं आणि आभाळ पण खूप आलेलं आणि पाऊस पण खूप झालेला. तर असं माझं तुळशीचं गार्डन आहे. कसं वाटतंय ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पूर्ण व्हिडिओ पण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.